एका केळीच्या पानामधून देवीचा जन्म झाला, असं कधी ऐकलंय का? हो, ही घटना आहे 16व्या शतकामधील महाराष्ट्रामधील खरोशी गावाची. खरोशी गावाच्या सरहद्दीला लागून घनदाट जंगल होते आणि त्या जंगलात केळीची झाडे पण होती. एके दिवशी गावातील एक तरुण गृहस्थ घरातल्या शुभकार्यांसाठी केळीची पानं आणायला गेला. पान तोडण्याऐवजी त्याने केळीचं झाडच तोडायला सुरुवात केली. एवढ्यात त्या झाडामधून रक्तप्रवाह होऊ लागला. त्या ठिकाणी एक पाषाण म्हणजे दगड होते. रक्त त्याच्यावर पडल्याने त्या दगडाचा आकार मोठा मोठा होऊ लागला. हे सर्व दृश्य पाहून तो माणूस घाबरला आणि हे सर्व झालेली घटना त्याने गावकऱ्यांना सांगितली. गावकरी पण हे सर्व बघून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी एका ज्योतिषाला दाखवलं आणि ज्योतिषाने सांगितलं त्या पवित्र ठिकाणी एका आदिशक्तीचं स्थान आहे. ती म्हणजे आपली स्वयंभू, शाश्वत आणि सदैव जागृत असणारी केळंबा देवी. तर तुम्ही आईच्या दर्शनाला जाणार आहात का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करायला